येतो. तुला काय सांगते मी, टीचरचा हात सोडायचा नाही. हो, मी टीचरचा हात पण नाही सोडणार. आज तुम्ही बाहेर जाणार, फील्ड विजिट आहे आज. कळलं? डबे पॅक झालेले आहेत. मेथीची भाजी केली आहे मी आणि चण्याची भाजी केली आहे हरभऱ्याची, जी काल सोलत होती, आणि कोथिंबिरीच्या वड्या केलेल्या आहेत, भात केलेला आहे. असं जेवण झालेलं आहे रेडी. गुड मॉर्निंग. इट्स अ ट्यूजडे मॉर्निंग. तर मुलं गेली आज शाळेत. आज त्यांची फील्ड विजिट आहे, त्याच्यामुळे स्कूलचे बुक्स वगैरे काहीच नव्हतं पाहिजे. फक्त एक लहान बॅग, त्याच्यामध्ये टिफिन आणि बॉटल द्यायची होती, कॅप द्यायची होती, रुमाल द्यायचा होता, म्हणजे एक मीडियम साईज नॅपकिन. कारण की त्यांची फील्ड विजिट आहे आज. ते बाहेर जाणार आहेत शाळेतूनच आणि स्कूल टाईममध्येच रिटर्न पण येणार आहेत. तर ते फार उत्सुक होते. ते तिथे गेलेत आणि बाकी सगळ्यांचे टिफिन पॅक झालेले आहेत. ध्रुव झोपलं आहे आणि नाश्त्याला आज बनवणारे ऑमलेट. तर असं चालू आहे सगळं. त्यानंतर ध्रुवला घेऊन थोडेसे बाहेर राऊंड मारले. बाहेर जायचं आहे, आईचा चष्मा टाकायचा आहे बनवायला. तर लेन्स कार्टमध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे मी रेडी होऊनच भांडे लावायला घेतले, कारण ध्रुव झोपले आणि तो उठल्या उठल्या आम्हाला लगेच निघायचं आहे. त्याच्यामुळे रेडी झाले आणि मग भांडे लावायला घेतले. अजून हेअर कोम केलेले नाहीत, पण तरी म्हटलं आधी आवरून घेऊया आणि मग आरामात आवरूयात. त्यात मला खोकला चालू झाला आहे. बाजूच्या बंगल्यातली ताई आलेली, तिने रामफळ दिला आणून, त्यांच्या शेतातलं आहे. ध्रुव आणि आम्ही निघालो दोघीजणी रिक्षानी लेन्स कार्टमध्ये. जवळ आहे, जास्त लांब नाही. बऱ्याच दिवसांपासून चष्मा टाकायचा चालू होतं, पण वेळच मिळत नव्हता. मुलं घरी आले की त्यांच्यामध्ये बिझी होऊन जातो आणि रात्री संध्याकाळी जाणंही पॉसिबल होत नाही आहे. म्हणून म्हटलं चला आपण दोघे जाऊन येऊ, आज थोडं रिलॅक्स आहे. तर आम्ही दोघीच जणी आलो आहे टाकायला. फ्रेम पास करायला त्यांना मी हवी होती की तू असलीस तर थोडी हेल्प होईल, तुझ्या पसंतीने करूयात. तर मग त्यांच्यासोबत मग मी पण आली आहे. या 3 फ्रेम आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. हा गॉगल माझ्यासाठी घेतला आहे आणि बघूयात आता कोणती फ्रेम. ॲक्च्युली नंबर बघायसाठी गेलेलो, पण नंबर ते म्हणाले की डॉक्टरकडे चेक करून मग या. मग फ्रेम शॉर्टलिस्ट करून ठेवून आलो आणि चष्मा आता उद्या बनवायला टाकून येऊ. दोघांचं जेवण झालं आहे आणि दोघांना जबरदस्ती झोपायला लावते, कारण की आज फील्ड विजिट होती. तर गार्डनमध्ये खूप सारं खेळले आहेत. आमच्या तिथे प्रमोद महाजन गार्डन आहे, तिथे त्यांना घेऊन आले होते. तर तिथे खूप खेळून दमले. अक्षरशः घरी आल्यानंतर त्यांची अवस्था बघवत नव्हती, इतकी काळे निळे झाले होते. तर मग हात फ्रेश होऊन जेवले आणि मग आता कुकुंबर दिले डोळ्यावरती ठेवायला, थोडे डोळे थंड होतील म्हणून, आणि झोपायला लावते. तर त्यांची नाटकच चालू होते. फायनली अर्धा तास बाजूला बसून बोलून ते झोपले आणि त्यांना झोपी घालून मी डोअर क्लोज करून घेतला. आणि तेवढ्यात मग बाबा आल्यानंतर आई आणि बाबा आणि दीदी असे 3 जण डॉक्टरकडे गेले डोळे चेक करायला की नंबर वाढला आहे, कसं झालं आहे. कारण की फ्रेम बनवायला टाकायची, तर मग नंबर ॲक्युरेट पाहिजे. दीदींचाही थोड्या दिवसांपासून डोकं दुखते, त्याच्यामुळे त्यांनाही चष्मा लागला आहे की काय अशी त्यांना भीती आहे. त्याच्यामुळे तेही गेले आहेत चेक करायला डोळे. तर मग ते येत नाही तोपर्यंत मी जेवण बनवून ठेवते, कारण की ध्रुव खेळतो आहे आणि 2 जण पण झोपलेलेच आहेत अजून.
तर ते उठायच्या आत माझं आवरून होईल. तर आजचा दिवस असाच गेला धावपळीमध्ये. आज दुपारी अजिबात पडायलाही मिळालं नाही मला, कारण की आम्ही तिकडनं आलो आणि मुलं आले. तर मग भेटूया उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.